गुड इव्हनिंग फ्रेंड्स. नेहमीप्रमाणे आपण आज देखील इंग्लिश स्पोकनच्या अतिशय सुंदर आपल्याला सहज समजेल आणि बोलता येईल या दृष्टीने इंग्लिश स्पोकनचा पॅटर्न आणलेला आहे. आपल्याला सुरुवातीला लर्न हा शब्द घ्यायचा आहे. लर्न नंतर आपल्याला V4 म्हणजे क्रियापदाचं चौथं रूप घ्यायचं आहे. आणि जर आपल्याला क्रियापदाचं चौथं रूप घ्यायचं नसेल तर लर्न टू वापरून क्रियापदाचं पहिलं रूप घेतलं तरी जमतं. दोघंही वाक्यांचा अर्थ सारखा होतो. तर वाक्यांच्या मदतीने दोघंही पॅटर्न कसे वापरायचे हे मी आपल्याला अतिशय सोप्या भाषेत सांगणार आहे. बघा, पहिलं वाक्य आहे लर्न वॉकिंग म्हणजे चालायला शिका. आपण हे वाक्य असं पण म्हणू शकतो लर्न टू वॉक. बघा, या दुसऱ्या पॅटर्ननुसार लर्न टू वॉक म्हणजे चालायला शिका, किंवा तुम्ही डायरेक्ट असं म्हटलं लर्न वॉकिंग चालायला शिका तरी चालेल. म्हणजे दोघांपैकी कोणताही पॅटर्न वापरला तर वाक्याचा अर्थ सारखा होतो असं मला सांगायचं आहे. लर्न टॉकिंग बोलायला शिका, तुम्ही असं पण म्हणू शकतात लर्न टू टॉक बोलायला शिका. लर्न रीडिंग वाचायला शिका, आपण असं म्हणू शकतो लर्न टू रीड वाचायला शिका. तर अशा पद्धतीने आपण वाक्य बनवू शकतात. चौथं वाक्य आहे लर्न रायटिंग लिहायला शिका. लर्न ईटिंग खायला शिका. लर्न सिटिंग बसायला शिका. लर्न स्टँडिंग उभे राहायला शिका. लर्न स्लीपिंग झोपायला शिका. लर्न स्माइलिंग हसायला शिका. लर्न लॉफिंग मोठ्याने हसायला शिका. आपण वाक्य असं पण म्हणू शकतो लर्न टू लॉफ, लर्न टू स्माईल, लर्न टू स्लीप, लर्न टू स्टँड किंवा लर्न टू सीट असं पण म्हणू शकतो. काही अडचण नाही. बघा, अजून काही वाक्य आहेत आपल्याकडे. लर्न सिंगिंग गायला शिका, आपण असं म्हणू शकतो लर्न टू सिंग म्हणजेच गायला शिका. लर्न सिंगिंग गायला शिका. लर्न डान्सिंग नाचायला शिका. लर्न ड्रॉइंग चित्र काढायला शिका. लर्न पेंटिंग रंगवायला शिका. लर्न कुकिंग स्वयंपाक करायला शिका. लर्न ड्रायव्हिंग गाडी चालवायला शिका. लर्न स्विमिंग पोहायला शिका. लर्न रनिंग पडायला शिका. लर्न जम्पिंग उड्या मारायला शिका. लर्न सायकलिंग सायकल चालवायला शिका. आपण असं पण म्हणू शकतो लर्न टू सायकल, लर्न टू जम्प, लर्न टू रन, लर्न टू स्विम, लर्न टू ड्राईव्ह, लर्न टू कुक. अशा पद्धतीने सुद्धा आपण वाक्य बनवू शकतो. पुन्हा आपल्याला सराव करता यावा त्यासाठी अजून माझ्याकडे काही वाक्य आहेत. बघा, लर्न लिसनिंग ऐकायला शिका. लर्न वॉचिंग बघायला शिका. लर्न थिंकिंग विचार करायला शिका. लर्न शेअरिंग वाटून घ्यायला शिका. लर्न हेल्पिंग मदत करायला शिका. लर्न गिविंग द्यायला शिका. लर्न लविंग प्रेम करायला शिका. लर्न वेटिंग वाट बघायला शिका. लर्न वर्किंग काम करायला शिका. लर्न प्लेईंग खेळायला शिका. जवळजवळ आपण एकूण 30 वाक्यांचा अभ्यास केलेला आहे. अजून आपण 8 ते 10 वाक्यांचा अभ्यास करू शकतो. बघा, लर्न टायपिंग टायपिंग करायला शिका, आपण असं म्हणू शकतो लर्न टू टाईप म्हणजेच टायपिंग करायला शिका. लर्न काउंटिंग मोजायला शिका. लर्न आस्किंग विचारायला शिका. लर्न टेलिंग सांगायला शिका. लर्न क्लिनिंग स्वच्छ करायला शिका. लर्न वॉशिंग धुवायला शिका. लर्न स्विमिंग शिवणकाम शिका. लर्न गार्डनिंग बागकाम शिका. लर्न कोडिंग कोडिंग करायला शिका. आणि लर्न फायटिंग लढायला शिका. तर जवळजवळ आपण 40 वाक्यांचा अभ्यास केलेला आहे. या 40 वाक्यांच्या मदतीने आपण 400, 4000, 40,000, 4,00,000 असे कितीही वाक्य बनवू शकतो. एकदा जर आपल्याला पॅटर्न समजला त्या पॅटर्ननुसार आपण अनेक वाक्य बनवू शकतो. व्हिडिओ आपल्याला आवडला असेल असं गृहीत धरतो आणि सगळ्यांचे आभार मानतो. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.